नमस्कार. माझ्याकडे बघून तुम्हाला असं वाटतंय का की मला थंडी वाजते? हां, आता थंडीचा सीझन आहे तर थंडीच वाजणार ना. तुम्हाला असं तर नाही ना वाटत आहे की मी कुठेतरी फिरायला जाते म्हणून? अजिबात नाही. मला छान गार वाटते आणि म्हणून मी हा उबदार स्वेटर घातला. आजचा विषय काय आहे माहिती आहे का? कामवाली बाई. मी तुम्हाला आज अशा एका कामवाल्या बाईची गोष्ट सांगणार आहे की तुमची आणि माझी गोष्ट सारखीच असणार आहे. जवळपास सारखी. आपण नोकरदार वर्गातल्या स्त्रिया असतो ना, आपल्याला कामवाल्या बाईशिवाय अजिबात जमत नाही. अहो, आमची बाई गेली 25 ते 27 वर्ष आमच्याकडे काम करते. तोंडाचं आ झाला ना? अहो खरंच, सलग 27 वर्ष एखाद्या घरात काम करणं ही काही सोपी गोष्ट नाही. पण आमची बाई खरंच चांगली आणि आम्ही तिला कामवाली बाई म्हणतच नाही. माझ्यासाठी ती हेल्पिंग हँड आहे. कारण गेली कित्येक वर्ष मी स्वतः नोकरी करते. मग नोकरी करत असताना घर संसार, मुलं बाळं, अभ्यास, आपली नोकरी, आपला करिअर सगळं सांभाळून ही तारेवरची कसरत करताना कोणाचा तरी मदतीचा हात हवाच ना. आणि तो मदतीचा हात मला आमच्या बाईकडनं मिळाला. तशा आमच्या बाई गरीब आहेत. म्हणजे आता परिस्थितीने चांगले आहेत. त्यांची पण मुलं मोठी झाली आहेत, करती सवरती झाली आहेत आणि खुश असतात त्या. पण त्यांची पूर्वीची परिस्थिती मात्र खरंच गरीब होती. 2 वेळचं खाणं नाही, अन्न नाही, अंगावर घालायला चांगलेसे कपडे नाहीत. पण आम्ही मात्र त्यांना अगदी घरातल्यासारखं वागवलं आणि त्यामुळे आमच्याकडे नेहमी कामाला येताना खुश असायच्या. आजही असतात आणि त्यांच्या येण्याची ना आम्ही वाट बघत असतो. मुळात त्या माझ्यासाठी एक उत्तेजना आहेत. कसं ते मी तुम्हाला सांगते. मी सकाळी 5चा अलार्म लावून उठते. त्यावेळेला पहिला प्रश्न, पहिला विचार जो माझ्या मनात येतो ना, तो आमच्या बाईचा येतो. कारण त्याच वेळेला ती स्वतःच्या घरात 4 किंवा 4:30ला उठलेली असते. आंघोळ-पांघोळ करून स्वतःचं सगळं काम आवरून, म्हणजे स्वतःच्या घरातल्यांचं स्वयंपाकपाणी करून मग ती आमच्याकडे येते. बरं, हे करताना अजून एक काम ती करते, जे काम आपण टेक्नॉलॉजीच्या आधारे म्हणजे वॉशिंग मशीन तिच्या आधारे सोपं करतो. ती स्वतःचे आणि घरातल्यांचे कपडे स्वतः हाताने धुते आणि हे सगळं करून लादी पोछा, केर वारा इतकं सगळं आवरून स्वतःचं घर टापटीप करून मग ती आमच्याकडे 7-7:30 वाजता कामाला येते. म्हणजे ही बाई किती मेहनत करते आणि का करते? पोटासाठीच करते ना. मग आपण तिला तो दर्जा दिला पाहिजे. आपण पण तिचा सन्मान केला पाहिजे, तिचा आदर केला पाहिजे. जेव्हा ती आपल्या घरी येते तेव्हा आपण तिला असं वरपासून खालपर्यंत न्याहाळायचं नाही बरं का. आपला हेल्पिंग हँड आला म्हणायचं आणि तिचं स्वागत करायचं. म्हणजे काय होतं, ती पण खुश होते आणि 2 कामं आणखीन चांगली करते. मग कराल ना असं उद्यापासनं? असाच एखादा नवीन विषय घेऊन आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.